हाय, तुमचं सर्वांचं सॅम्स क्रिएटिव्ह ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. या आधीचा ब्लॉग मी एक अपलोड केला आहे, जो आमचा फॅमिली पिकनिकचा फर्स्ट डेचा ब्लॉग आहे. आणि हा आहे आपला सेकंड डेचा ब्लॉग. सेकंड डेची आमची रिटर्नची जर्नी होती, त्याच्यामुळे सकाळी लवकर उठलो, बॅग वगैरे पॅक केली आणि नाश्त्याला आलो. तर नाश्त्याला आज मेदूवडे होते आणि मला तर फेवरेट आहेत मेदूवडे, त्याच्यामुळे मी खूप खाल्ले. त्याच्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. रिटर्न येताना आम्हाला गणपतीपुळे आणि कुणकेश्वर मंदिर फिरायचं होतं. किती शांत बसलेत सगळेजण. फक्त पाठीमागे दंगा चालूच आहे, तो कंटिन्यू गेल्यापासून दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू रिटर्न येईपर्यंत दंगा चालूच होता पाठीमागे. तो ॲज युज्युअल चालूच राहिला. गणपतीपुळ्याला जायचं होतं म्हणून बसमध्ये नवरा माझा नवसाचा पिक्चरचीच गाणी लावलेली होती कंटिन्यू. ही गाणी ऐकून झाली आणि डान्स राहिला. असं कधी होईल का? नाही, आम्ही डान्स पण केला. आता फायनली आम्ही कुणकेश्वर मंदिराजवळ पोचलोय. हे मंदिर खूप मोठं मंदिर आहे, लाल दगडांच्या चिरांनी बांधलेलं मंदिर आहे आणि हे मंदिर अगदी समुद्र किनाऱ्याला लागूनच आहे. मुख्य मंदिराच्या आवारात काही लहान लहान मंदिरे सुद्धा आहेत, तर ती पण आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तिथेच बाजूला एक विहीर सुद्धा आहे, ती पण आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा, मंदिराचा परिसर किती छान आहे. बाजूला असा समुद्र पण आहे. त्याच्यानंतर इथे समोर मोठी उंच अशी दीपमाळ आहे. इथे एक नारायण मंदिर पण आहे. ही भगवान नारायणांची मूर्त आहे. हे दोन असे महादेवांची पिंड आहेत. समोरच गणपती मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हे मुख्य कुणकेश्वर मंदिर आहे. मंदिराच्या समोरच नंदी महाराजांची पण मूर्त आहे. मंदिरात फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये, त्याच्यामुळे मंदिरात फोटो आणि व्हिडिओ मला नाही काढता आली. मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला एक देवीचं मंदिर आहे. मंदिरावर छान कोरीव काम केलेलं. सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. हा मंत्र त्या देवीच्या मूर्तीच्या खाली लिहिलेला. छान वाटला, खूप दिवसांनी वाचला हा मंत्र. त्याच मंदिराच्या समोर एक मोठं तुळशी वृंदावन आहे. तुम्हाला म्हटलं होतं ना, एक विहीर पण आहे इथे, तर हीच ती विहीर. हे पाणी काढतात या विहिरीतून आणि हेच पाणी शिवलिंगावर वाहिलं जातं. याच पाण्याने शिवलिंगाला अभिषेक केला जातो. इथे एक बोर्ड पण लावलेला मंदिराच्या आवारात. त्याच्यावर लिहिलं होतं की समुद्रकिनारी ओहोटीच्या वेळी दगडांवरती असणाऱ्या पांडवकालीन शिवलिंगांचे दर्शन आपल्याला घेता येते. तर आम्हाला नाही ते घेता आलं, पण असं आहे तिथे, म्हणजे लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही निघालो तिथून, जरा फोटोशूट वगैरे केलं आणि हे बघा इथे भाऊ तिथे प्रसाद घेतला. नंतर आम्ही तिथून निघालो. हे बघा किती छान व्ह्यू आहे ना. मी आधीच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं काका खूप छान गाणं गातात, तर त्या मला ब्लॉगमध्ये एवढा चांगला आवाज नाही येत आहे. त्यात खूप आवाज, सगळे बाजूचे आवाज येतात, पण आता मी एक व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये खूप छान आवाज येतोय, ऐका तुम्ही. ईश्वरी शोधिसी
मानवा राहुरी मंदिरी नांदतो देव हा आपल्या अंतरी शोधिसी मानवा राहुरी मंदिरी. नंतर पुढे आल्यानंतर आम्ही एका बीचवर थांबलो. खूप छान बीच होता तिथे. इथे सगळ्यांनी छान असं फोटोशूट वगैरे केलं. सगळ्यांचं इथे फोटोशूट चालू आहे आणि अर्धे लोक तिकडे शंख शिंपले शोधतात. सगळ्यांचं सगळं काय काय जो तो ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहे छान असा. नंतर वेळ होता त्याच्यामुळे आम्ही तिथे जेवायला पण बसलो. बघा इथे व्हिडिओ पण मी अपलोड केले. जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो आणि पुन्हा थोड्या वेळाने सगळ्यांना भूक लागली. मग ज्यांनी त्यांनी ज्याच्या त्याच्या बॅग काढल्या आणि मग जे काय होतं खाण्यासाठी त्या सगळ्यांवर ताव मारला सर्वांनी. आणि आम्ही फायनली गणपतीपुळेला पोचलो. आमची बस मंदिरापासून जरा लांब उभी केलेली. बघा आमची सगळी मंडळी कशी आता चालत येतात. ॲक्च्युली आम्हाला थोडा पोचायला लेट झाला. मंदिराच्या बाहेरच ती चप्पल स्टँड आहे तर तिथे चप्पल वगैरे ठेवले आम्ही सगळ्यांनी आणि आम्ही आता मंदिरात जायला निघालो. मंदिराच्या बाहेरच एक उंदीर मामांची मूर्त आहे. असं म्हटलं जातं की उंदीर मामांच्या कानात आपण एखादी आपल्या मनातली इच्छा सांगितली की ती इच्छा उंदीर मामा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवतात आणि आपली ती इच्छा पूर्ण होते. मी पण माझी इच्छा सांगितली. आता बघूयात आपण माझी इच्छा पूर्ण होते का. हे गणपतीपुळ्याच्या भक्त निवासचं स्ट्रक्चर आहे. आम्ही मागच्या वर्षी जेव्हा आलेलो तेव्हा भक्त निवासमध्येच राहिलेलो. खूप छान सोय होती तिथे पण. गणपतीपुळ्याला 8 वाजता महाप्रसाद असतो तर इथे सगळी महाप्रसादाची तयारी चालू होती. मंदिरात फोटो किंवा व्हिडिओ काढायला अलाउड नाहीये त्याच्यामुळे हे बघा इथूनच दर्शन घ्या तुम्ही बाप्पांचं. गणपती बाप्पांचं खूप छान दर्शन झालं आणि आम्ही ज्या टायमात पोहोचलो होते नेमकं आरतीचं टाइम होतं. मग दर्शनानंतर थोडा वेळ आरतीला पण थांबलो. आरती वगैरे झाल्यानंतर थोडं बाहेर आलो, परिसर फिरलो, छान असे फोटो काढले सर्वांनी. आरती झाल्यानंतर महाप्रसाद पण होता. दररोज महाप्रसाद असतो तिथे आणि लाडूचा पण प्रसाद असतो. तर आम्हाला लाडूचा प्रसाद संपलेला त्याच्यामुळे नाही मिळाला आणि महाप्रसादाला सुद्धा आम्ही थांबलो नाही. ॲक्च्युली आम्हाला घरी यायला पुन्हा उशीर होत होता त्याच्यामुळे आम्ही नाही थांबलो. आम्ही दर्शन घेतलं आणि थोडा तिथला परिसर फिरलो आणि मग तिथलं जवळच एक मार्केट आहे छोटंसं ते फिरलो. आणि आंबापोळी माझी खूप फेवरेट आहे त्याच्यामुळे तिथे मी आंबापोळी पण घेतली. तिथेच एक मातीच्या भांड्यांची दुकान होती. म्हणजे तिथे बऱ्याच वस्तू होत्या मातीचे बनवलेल्या. भांडी वगैरे पण होती आणि अशा डेकोरेशनच्या वस्तू पण खूप होत्या मातीने बनवलेल्या. खूप छान होत्या. आणि त्याच्याच बाजूला हे दुकान होतं. इथे सगळे मिरचीचं लोणचं, ठेचा, आंब्याचं लोणचं, त्याच्यानंतर कोकम सरबत, वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, मसाले, सगळं कोकणी फूड होतं तिथे आणि बाजूला काजू पण होते. तिथे थोडी खरेदी केली आणि आम्ही नंतर सर्व बसकडे जायला निघालो. मंदिरातून निघाल्यावर बसकडे जाताना मध्ये एक काजूचं दुकान लागलं जिथे मी मसाला काजू घेतले आणि मला ते खरंच खूप आवडले. तिथून पुढे आल्यानंतर हे स्टॉल होतं. खूप छान छान पर्स होत्या तिथे. त्याच्यानंतर ज्वेलरी पण खूप छान छान होती. मोत्यांची ज्वेलरी होती. खूप छान छान ज्वेलरी होती. याच दुकानात मातीची छोटी छोटी भांडी पण होती छान छान. मातीची खेळणी पण होती आणि पिकी बँक वगैरे पण होती मातीची. खूप छान दिसत होतं ते सर्व. आणि हे सर्व लाकडापासून बनवलेलं होतं. ही बघा त्या टॉय सोबत खेळते. मला पण आवडलं ते टॉय. खूप छान आवाज येत होता वाजवल्यावर त्याचा. आणि हे सर्व होम डेकोरेशनचं सामान होतं. हे सर्व मातीपासून आणि शंख शिंपल्यांपासून बनवलेलं होतं. छान होतं हे पण सर्व. मी पण ट्राय करेन कधीतरी कारण मला पण खूप आवडतं असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला.
हा बघा जेवणासाठी बॉटल नेते आमचा बाहुबली. हा बघा हा बाहुबली आणि हे आमच्या बाहुबलीची सेना. पुढे येऊन आम्ही जेवणासाठी थांबलोत आणि जेवण होईपर्यंत काका आणि बाकी सर्वजण गाणी गात होते. विठ्ठला मीच खरा अपराधी, संत तुझ्याची अभंगवाणी, संत तुझ्याची हिचं गाणे अजिबात ऐकण्यासारखं नव्हतं. नंतर आम्ही सर्व जेवायला बसलो एकत्र. जेवण वगैरे झालं आणि नंतर आम्ही निघालो रिटर्न आमच्या घरी यायला. फर्स्ट डेचा ब्लॉग मी आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो पाहण्यासाठी आपल्या चॅनलला व्हिजिट करा किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, त्या लिंकवर क्लिक करा. आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी आपलं यूट्यूब चॅनल सॅम्स क्रिएटिव्ह ब्लॉगला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.